कोकणी माणूस जेवढा शांत असतो तेवढाच तो आपल्या स्वाभिमानासाठी आक्रमकही होतो. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या थट्टेला आता भाजपाचे फायर ब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केवळ ठाकरेंचा समाचारच घेतला नाही तर त्यांचा नवा नामकरण सोहळा करत त्यांना उद्धव वाकरे असं संबोधलं आहे. का संतापले आहेत नितेश राणे पाहूया या व्हिडिओमधून. नितेश राणे यांनी या व्हिडिओत उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या राजकारणावर बोचरी टीका केली आहे. राणे म्हणतात, ज्यांनी सत्तेसाठी आणि वोट बँकेसाठी हिंदुत्वाचा त्याग केला, त्यांनी जिहादीसाठी मानसिकतेसमोर गुडघे टेकले, त्यांचा कणा आता ताठ राहिला नाहीये. सत्तेसाठी सतत वाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता ठाकरे म्हणण्यापेक्षा वाकरे म्हणणंच कसं योग्य आहे हे नितेश राणे यांनी आपल्या रोखटोक शैलीत पटवून दिलंय. सत्तेसाठी वाकणाऱ्यांच्या तोंडी साटम यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आडनावाची थट्टा शोभत नाही असा घणाघातच राणेंनी केलाय. हा वाद केवळ दोन नेत्यांमधला नाही तर हा प्रश्न आहे कोकणी अस्मितेचा. नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय की कोकणामध्ये साटम, सावंत, परब ही आडनावं अभिमानाची प्रतीकं आहेत. या आडनावांची थट्टा करणं म्हणजे संपूर्ण कोकणच्या संस्कृतीवर आणि मातीवर चिखलफेक करण्यासारखं आहे. एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आडनावाचा अपमान करून तुम्ही स्वतःचा अहंकार सिद्ध करू शकत नाही असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला आहे. नितेश राणे यांनी आता मुंबईतील तमाम कोकणी बांधवांना साथ घातली आहे. मुंबईच्या प्रगतीत कोकणी माणसाचा वाटा मोठा आहे आणि याच माणसाच्या आडनावाचा अपमान नितेश राणे खपवून घेणार नाहीत. या अपमानाचा हिशोब आता मतपेटीतून होईल असा सज्जड इशाराही राणेंनी दिलाय. अमित साटम यांच्या पाठीशी संपूर्ण कोकण कसं खंबीरपणे उभा आहे हे आता उद्धव ठाकरेंना लवकरच समजेल. नितेश राणेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधकांची मात्र चांगलीच दाणादाण उडाली आहे.